आपल्याबरोबर मनसे नेते अविनाश जाधव आहेत। सर, आज आलेले आहात आपण नित्यानंद नगरमध्ये। हा तोच विभाग आहे किंवा हा तोच स्पॉट आहे ज्या ठिकाणी 8 जुलैला एक मोठं आंदोलन झालं होतं। अनेक मनसैनिक किंवा ठाकरेंचे शिवसैनिक असतील किंवा इथले स्थानिक मराठी लोक असतील हे एकवटलेले होते। आज काय होणार आहे नेमकं या ठिकाणी आणि राज ठाकरे स्वतः येतात, कशा प्रकारे स्वागत असेल? आज काय होणार आहे, मला असं वाटतं की मराठी माणसाला आपला माणूस आल्यासारखा मीरा भाईंदरमध्ये वाटणार आहे। कारण मागच्या काही वर्षापासून इथे एक वातावरण तयार केलं की इधर मराठी आदमी कम है, इथे मराठीचा टक्का कमी, असं एक वातावरण करण्याचा प्रयत्न इथल्या राजकीय नेत्यांकडून करण्यात आला। आणि मीरा भाईंदर तो क्या मेट्रोपॉलिटन सिटी है, यहाँ सब लोग आते हैं, सब लोग रहते हैं, हमारी भाषा हिंदी है, अशा प्रकारचं जे वातावरण होतं आणि त्यातून नाराज झालेला जो मराठी माणूस होता ना, त्याला आज समाधान वाटेल की आमच्यासाठी कोणीतरी एक महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता जो मराठीवर प्रेम करतो आणि तो आज आमच्यासाठी इथे येऊन बोलणार आहे। सो मला वाटतं आज हे मीरा भाईंदरच्या नशिबी आलेलं आहे, तिथल्या मराठी माणसांच्या नशिबी आलेला आहे की जो माणूस संपूर्ण देशभरात त्यांची बाजू लावून ठेवतो, तो माणूस मीरा भाईंदरमध्ये त्यांना आज भेटायला येणार आहे। कशा प्रकारे स्वागत असेल? कारण की आम्ही ऐकलं की अगदी मुंबईच्या वेशीपासून स्वागत सुरू होईल आणि त्या जोधपूर स्वीट ज्या ठिकाणापासून हे सगळं प्रकरण मराठी अमराठी वाद सुरू झाला होता तिथे देखील त्यांचं स्वागत होणार आहे। नेमकं काय होणार? मी तुम्हाला सांगतो, साहेबांचं स्वागत हे मुंबईच्या वेशीपासून नाही तर मुंबईमधून होणार आहे। मी आता येताना जर पाहिलं तर ते अंधेरीपासून बांद्रा, बोरिवली, कांदिवली ह्या पट्ट्यात देखील तिथल्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी सन्माननीय राजसाहेबांच्या स्वागताची तयारी केलेली आहे। सो मला वाटतं की जसं अंधेरी लागेल तिथूनच साहेबांच्या स्वागताची तयारी सुरू होईल आणि तिथे आल्याच्यानंतर इथे बाळाजी चौक जिथून या वादाला सुरुवात झाली होती तिथे सन्माननीय राजसाहेबांचं एक जंगी स्वागत होईल आणि मग सन्माननीय राजसाहेब शाखेत येतील, शाखेचं उद्घाटन होईल आणि मग आमची जी सभा आहे त्याला सन्माननीय राजसाहेब मार्गदर्शन करतील। एक प्रकरण काल घडलं विधानसभेमध्ये, मारामारी झाली आणि आपल्याच ठाण्यातले जे आमदार आहे, ठाणे एकूण क्षेत्रातले हे जितेंद्र आव्हाड त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांचे समर्थक होते, गोपीचंद पडळकर यांचे समर्थक होते। या वादामध्ये विधानसभेमध्ये हे होणं याच्यावर आज राज ठाकरे आज सकाळी तुमची बैठक देखील होती, काय वाटतं? मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब आज या सगळ्या गोष्टींवर समाचार घेतील। कारण सकाळी सन्माननीय राजसाहेबांनी ट्विट देखील केलेलं आहे या सगळ्या विषयात आणि आमच्या बोलण्यातही खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत। तर संध्याकाळी मला असं वाटतं आजची सभा ही भूतोन भविष्याशी गाजणार आहे। तर ते काय म्हणतात, जसं तुम्हाला ऐकायचं आहे, लोकांना ऐकायचं आहे, तसं आम्हाला देखील ऐकायचं आहे की साहेब काय मार्गदर्शन करणार आहेत आणि आमची पुढची दिशा काय असणार आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, या संपूर्ण प्रकरणानंतर म्हणजे अविनाश जाधव हे नाव महाराष्ट्राला माहिती होतं, ठाणेकरांना तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात माहिती होतं, पण आता अविनाश जाधव हे नाव या संपूर्ण प्रकाराच्या नंतर तुमची अटक असेल, नंतर तुमची सुटका असेल, मग त्या दिवशीचं तुमचं भाषण असेल, मग तुमचं जे स्वागत झालं, या सगळ्या प्रकरणानंतर एक राज्यस्तरावरून आणखीन वरती गेले आणि अविनाश जाधव एक मोठे नेते म्हणून पुढे आलेले आहेत असं वाटतं? मला असं वाटतं की मी एक नाममात्र आहे, माझ्या मागे काम करणारी अनेक लोकं होती। ह्या आंदोलनाच्या दरम्यान आमचा संदीप राणे असेल, सचिन पोपळे असेल, माझी सगळीच मीरा भाईंदरची जी पूर्ण टीम आहे त्यांचा एक प्रचंड मोठी मेहनत आहे आणि हे सगळं उभं करणं, त्या आंदोलनाची मोर्चाची तयारी करणं, त्याच्या बाबतीतल्या प्रेस कॉन्फरन्स असतील, त्याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक लोकांना जाऊन भेटणं, ही सगळं काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या भागामध्ये केलं होतं आणि त्यातूनच ते आंदोलन उभं राहिलं। मी एक नाममात्र आहे, पण ह्याच्या मागे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची प्रचंड मेहनत आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आज राज ठाकरे येत आहेत, राज ठाकरेंनी आज मीरा भाईंदरमध्ये सभा घ्यायचं निश्चित केलेलं आहे आणि त्या सभेच्या जागी मी आहे, ज्या सभेवरून राज ठाकरे संध्याकाळी संपूर्ण मराठी लोकांना किंवा मीरा भाईंदर शहरवासियांना इथे त्यांच्यासाठी भाषण करणार आहेत। तर त्याच ठिकाणी मी सध्या आहे, तयारी पूर्ण झालेली आहे। अविनाश जाधवसारखे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पाहूयात आज संध्याकाळच्या या भाषणामध्ये नेमकं राज ठाकरे कोणावर निशाणा साधतात, सरकारवर कशा प्रकारे निशाणा साधतात आणि मराठी अमराठी या मुद्द्यावर जाहीरपणे ते आपलं मत काय व्यक्त करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।